पिठलं बनवताना जर गुठळ्या होत असतील तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, एक बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर एक टोमॅटो आणि हिरवा ठेचा, त्याचबरोबर हळद टाकून हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं. त्यानंतर त्या पाण्याला खळखळून अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि बेसन पीठ आधी चाळणीने चाळून जर घेतलात तर त्या पिठल्यामध्ये बिलकुल कुठळी होणार नाही. तर मी इकडे बेसन पीठ चाळणीने असं चाळून घेतलं होतं आणि एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चांगलं त्याला हटून घ्यायचं आहे. तेव्हाच ते पिठलं एकदम छान बनेल आणि एकही गुठळी होणार नाही. त्याचबरोबर पिठलं बनवले म्हणल्यावर मी इकडे कडक भाकरीसुद्धा बनवल्या होत्या आणि भातसुद्धा बनवला होता. तुम्हीसुद्धा नक्की ही ट्रिक वापरून पहा.